नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ओमकार ऑफिशियल यूट्यूब चॅनल. वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज जायचं आहे ते म्हणजे लाईट हाऊस, जो केशीचा लाईट हाऊस आहे तिकडे जायचं आहे. कड्यावरच्या गणपतीवरून पुढे आहे ते लोकेशन. लास्ट इयर आपण कड्यावरचा गणपती कवर केला होता, तुम्ही आपल्या सिरीजमध्ये जाऊन बघू शकता. आणि आज डायरेक्टली आपल्याला जायचं आहे लॅम्प हाऊसला, म्हणजे लाईट हाऊसला. बट त्याच्या आधी जायचं हरणायला, राजवाडीमध्ये मामाकडे. ॲक्च्युली आईच्या मामा म्हणजे माझा जो मामा लागतो आणि आजोबांचं वर्ष श्राद्ध आहे, म्हणजे आईची मामा जे आहे त्यांचा वर्ष श्राद्ध आहे. त्यामुळे आज जाता आता हरण्याला जाऊन मग नंतर तिकडे पुढे लाईट हाऊस होतो, कारण की लाईट हाऊस हा 4 वाजता ओपन होतो संध्याकाळी. सो आता निघायचं आहे. दुपारचे 12 वाजलेत, तर 12 वाजायला आलेत. एक थोडी मीटिंग होती आपली, एक काम होतं ते कंप्लीट करून आता निघतो आहे. आणि इकडे आपली रायडिंग पार्टनरसुद्धा रेडी आहे. गाडी मस्त घेता रेडी केलेली आहे. चला आता मंडळी, आता आहे मी बुरंडी नाक्यामध्ये आणि इकडे खाऊ वगैरे सुद्धा घेतलेला आहे. आणि आता जायचं आपल्याला ते म्हणजे हरणायला, आणि माउंट वगैरे सेट करून घेऊ. चला, दुपारचे 12 वाजून गेलेत. निघायला थोडा लेट झाला, थोडा 1-2 मीटिंग होत्या, काही काम होते दापोलीमध्ये, ते आटपून घेतली आणि आता निघतोय. आज तुम्हाला बघायला भेटेल तर म्हणजे आपला दापोली हरण्या रोडचा मोठा ब्लॉग. आणि चला, चालता चालतात आपला रनिंग मोठं ब्लॉगमध्ये गप्पा गोष्टी करूच. भरपूर दिवसांनी या रोडवरती निघालो आहे. असे ओळखीचे गेले कोणतरी हात दाखवत बसतात, कोण तरी असेल, आता आय डोंट नो कोण होता. हे आहे ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट, इथे मी जॉबला होतो विद्यापीठामध्ये. दादासुद्धा आपला इथेच आहे. इथून चालू होतो, बऱ्यापैकी उतार आहे इथून. त्यामुळे जर कधी दापोलीमध्ये आलात फिरण्यासाठी अशा ठिकाणी, थोडा गाड्या थोड्या सांभाळून, कारण की वळणाचा घाट रस्ता आहे, जागेवरती सुद्धा वळण आहे बऱ्यापैकी. आता आम्हाला कसं माहिती आहे, आम्ही इकडे फिरत असतो, त्याच्यामुळे हे रस्ते आम्हाला तोंडपाठ झालेले आहेत. बट तरीसुद्धा आम्ही सुद्धा थोडं लिमिटमध्ये गाड्या चालवतो, कारण की खड्डे वगैरे कुठून येतात काय सांगू शकत नाही. त्याच्यामुळे इकडे आहे केशवराजचं मंदिर आतमध्ये. आणि इथून हा बघा, इथून जर तुम्ही खाली आलात तर हे हॉटेल केशवराज म्हणून लिहिलेलं आहे. आणि इथून आहे हा सर्व्हिस रोड राईट साईडला. राईट साईडच्या सर्व्हिस रोडला तुम्ही जर खाली गेलात तर असूदकडे जाल, आणि डायरेक्टली गेलात तर तुम्ही मुरुड हरणाय असं तुम्ही जाऊ शकता. चला, इथून आता पूर्ण स्लोप चालू होतो. गाडी बंद करूया. यस, गाडी बंद करायची इथून, नॉन स्टॉप मस्त की खाली जायचं. चला, एक टाइमलॅप्स काढतो या घाटाचा, घाट रस्त्याचा. वेडी वाकडी वळणं, या गावागावातून असणारे कोकणातली वेडी वाकडी वळणं, त्याचा थोडासा एक छोटासा टाइमलॅप्स काढून ठेवू. चला आता म्हणजे इथे आता घाट रस्ता आपला सुटलेला आहे. इकडनं जो रोड गेला दिसतोय ना, त्या रोडने सुद्धा तुम्ही वरती असूदला जाऊ शकता, असूद बागेत जाऊ शकता. आता आपण इथपर्यंतच गाडी आणली, इथून पुढे आपण गाडी चालू करून चाललोय. हे आहे असूद बाग. मी कोकणी निखिल यांचं गाव. इकडे लेफ्ट साईडला गेलात तर मुरुडकडे जाल तुम्ही,
मुरुड कर्दे, मग ते लाडघरला आपण जसं गेलो होतो दत्त मंदिरचा स्पॉट तुम्ही बघितलात, मग तो एरिया लागतो. आणि हा सरळ गेला तर मग तुम्ही डायरेक्ट हरणाय मग बायपास मारून तुम्ही डायरेक्टली आंध्रला सुद्धा जाऊ शकता, कड्यावरचा गणपती. मग तिथून आपला पुढचा आजचं डेस्टिनेशन आहे जे की आहे लाईट हाऊस केशी, तिकडे जाऊ शकता. तर मंडळी भरभरून प्रतिसाद द्या आपल्या या सिरीजसाठी, की जे मेन जे लोकेशन आहे ते आपण कव्हर केले या सिरीजमध्ये, आणि बाकीचे लोकेशन आहेत ते बघू आता कधी कव्हर करेल. वा बैलगाडी भाई साहब मस्तच. इथे बैलगाडी काय माहिती आहे का, कारण की लेफ्ट साईडला बघू शकतो इथे समुद्र आहे, आमचा हरणाचा समुद्र किनारा, आणि समुद्राची जी मच्छी येते मग त्याच्या टोपल्या ज्या असतात त्या बैलगाडीमध्ये टाकून नंतर मग त्या बंदरावरती आणल्या जातात. मामाकडे त्याचा रस्ता विसरलो असं मला वाटतंय. बघूया, भरपूर दिवसांनी चाललोय मी तिकडे, खूप वर्षांनी चाललोय, खूप वर्षांनी. ॲक्च्युली आज वर्षश्राद्ध सुद्धा जायचं, आणि मामाची जी मुलं आहेत ना ती सुद्धा बोलत असतात, म्हणजे आईचा कॉल जेव्हा असतो गावी तर ते बोलत असतात दादाला आम्ही ओळखत नाही, दादा कुठे असतो, दादा येत नाही आमच्याकडे. म्हणजे ते सीन असं होतं की आपण जर कोणाकडे गेलो तर कोणतरी आपल्याला ओळखेल, त्यासाठी मी चाललोय. म्हणजे जर मी कोणाकडे गेलो उद्याचे येणारे फ्युचर पिढी मला ओळखेल असा लफडा आहे. मी सहसा नाही जात कोणाकडे, बघायला गेलं तर इग्नोरच करत असतो. म्हणजे मी आल्याप्रमाणे माझंच काम एवढं असतं की इकडे जा तिकडे जा, हे इकडे जा तिकडे जा, आणि हे तिकडे फिर तिकडे फिर, ही कामं कर ती कामं कर. आणि मी कधीतरी आलो तर आपलं तर 1 दिवसासाठी वगैरे येऊन जातो, जास्त दिवस मी नाही थांबत. 1 ते 2 दिवसासाठी मी आलेलो असतो शोसाठी. शो कम्प्लीट झाला आपला की आपण रिटर्न बॅक टू मुंबई असतो. हा इथे आहे हरणेचा मार्केट, पूर्ण मार्केटवरून जायचं असतं. इथून राईट आहे मला वाटतं, भरपूर दिवसाने चाललंय, मला सुद्धा आठवत नाहीये, बट एक आहे असा राईट घेऊन मग नंतर लेफ्ट इकडे राईट घ्यायचं आहे, वर जायचं. मग रस्ता थोडा खराब दिसतो. लहानपणी खूप इकडे यायचो, फिरायचो वगैरे, सायकल वगैरे पण चालवायचं इकडे. तो परत असं बोलतं की आमची आई इकडे यायची जास्त, मम्मी आत्ता मच्छी खात नाही आमची, तेलगती झाली तर त्यांनी मच्छी बंद केली, ती मच्छीच बंद करून टाकली तिने खायची. पप्पानी पण बंद करून टाकली. मी कसा तरी खातो मावरा, माझ्या घशाखाली उतरतो. कोळंबी, सुरमई या गोष्टी, पापलेट कधीतरी एक पीस छोटासा, ते पण बाहेर बिहेर गेलो तर मी कधीतरी, आणि नाहीतर नाही. पण ते माझा मोठी कारभार आहे. मला असं ते चिकन बिकन पण खातो मी, असं पटापट खायला आपल्याला आवडत नाही. कधीतरी असं बसून वगैरे खाल्ला आरामात तर ठीक आहे. इकडे हा चौक आहे, इथून राईट मारून बरोबर बरोबर चाललंय मी. आम्हाच्या घराकडे जायला असा वरती रस्ता पण गेला एक, आठवतंय थोडा इथून जायला. बघूया कसं काय जाऊ शकतो आपण. इथून राईटला रस्ता गेला कुठेतरी असा वरती, डायरेक्ट घराजवळ जातो. येस, रस्ता आपण थोडा हे झालो, तो पुढचा रस्ता असेल आय थिंक. इकडून जाऊ आपण घराकडे. इकडे खूप फिरायचो ना लहानपणी सायकल वगैरे घेऊन, तेव्हा आठवतं. इकडे शॉर्टकट्स वगैरे सुद्धा आहे तिकडे खाली जायला काका मावशीकडे. येस, मामाचा टेम्पो उभा आहे. चला तर म्हणते मामाकडे आता निघतोय. आज तुझं नाव काय? आणि अद्वैत झोपला ना. तुझं नाव? मीरा. ही मावशीची मुलगी, हा मामाचा मुलगा. हा आपल्या इकडे हरणाला थांबून सुद्धा ब्लॉग बघत असतो. ब्लॉग बघतो ना, माझे व्हिडिओ बघतो ना सगळे. भरपूर ते बोलत होता आईला फोन करून सांगायचा की दादा आला नाही. आज त्याला फायनली भेटलो. तर इथून जाऊया आता केळशीला लाईट हाऊस बघायला. चलो. आता भरपूर दिवसांनी इकडे गेलो तर आजी आजोबा भेटले. म्हणजे आजी आजोबा इट मीन्स आईचे मामा मामी, ते सर्व भेटले मला आज. मी खूप वर्षांनी भेटलो त्यांना. असं म्हणजे एकदम असं फ्रेंडली बसून बोलणं वगैरे खूप वर्षांनी झालं आमचं.
आता नव्हतं. मावशीचं देव वगैरे चालले, मावशीला ड्रॉप करतो. हे सोडू मावशी बस स्टॉपला बस. चला तर म्हणजे मावशीला सोडलं ST डेपोला आणि आता इथून पुढे हा आहे 5 पंढरी कोळीवाडा. आणि इकडनं आता जाऊया. भरपूर दिवसांनी चाललो कोळीवाड्यातून. मस्त मच्छीचा सुगंध येईल भाई. मावरा खावाचा तर आमच्या कोली लोकांकडचाच खावायचा, भैयाकडचा घेऊन खावाचा नाही मावरा ना. भैया काय कलर मारून पण देतात तुम्हाला. दुपट्टी लावतो भैया तो, तुम्हाला काय घंटा घालणार आहे. हा पूर्ण इथे कोळीवाडाच आहे. बरोबर मंडळी, भैया लोक दुपट्टी लावतात. ते घेतात मुंबई CSMT वरनं माल घेतात, तिकडून मस्जिदवरून माल उचलतात. खूप सारे एका ब्लॉगर मित्रांनी त्यांचे व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत की त्याचे कलर लावतो. बोंबील असतो ना, बॉम्बला लाल कलर लावत होता आणि भैया होता तो. भैया त्याला पक्का मारला नसती त्याला, पण बोलला जाऊन दे, सोडून दिला बिचाराला. असा असतो. आणि वा भाई साहेब, समोरचा व्ह्यू बघू शकता. थांबा दाखवतोच भाई आता तुम्हाला समोरचा व्ह्यू. थोडे ते जागेवर वळण आहेत, ती वळणं मला मारते, नाही तर माझा व्ह्यू व्हायचा इथं. सुट्टी माझी जायची इथं. बाहेरचे पर्यटक येतात ना, आई शपथ गाड्या यार. हे बघा अशोका वॉटर पार्क अँड रिसॉर्ट्स. हे कोणाचं आहे नक्की कॉमेंट करून सांगा. ज्यांना माहीत असेल त्यांनी नक्की कॉमेंट करा हे हॉटेल कोणाचं आहे. एक आपलेच जवळचेच माणसं आहेत, त्यांचं हॉटेल आहे. आणि हे खाली 5 पंढरीतलं राम मंदिर समोर दिसेल तुम्हाला, तिथनंच जायचं आपल्याला. संध्याकाळी गाडी चालवते समुद्राच्या बाजूने, मस्त व्ह्यू येतोय. आणि वा भाई साहेब, बैलगाडी मस्तच रे भाई साहेब. कडक कडक खडकाळ समुद्र भाग आहे. तिथं काका पाक टाकतायत. पाक टाकून मच्छी पकडतात वाटतं काका, असं वाटतोय. पैसल पण काय माहित नाही. आज चालू त्या डेस्टिनेशनला बोलायचं राहिलं बाजूला. मोठं ब्लॉगिंगच जास्त चालू झाले माझी आज. कारण निसर्ग असा भेटतो ना की भाई मजा वाटते मला. काश मेरे पास जॉब नहीं होता, फ्रीलान्स कुछ तो होता. फ्रीलान्स आहे माझ्याकडे, बट ते नाही मी पूर्ण टाइम त्याच्यामध्ये देऊ शकत. थोडा इश्यू आहे. माझं म्युझिक करिअर आहे, तिकडे माझे शोज चालतात, इन्कम चांगलं असतं, बट पूर्णपणे तिकडे नाही मी देऊ शकत. कारण की आता एज नाही आहे ते देण्याचा माझा. कारण की खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत पुढे माझ्या अंगावरती. फॅमिली आहे माझी. 204 व्हायचे पाठी लागले सगळे. कोळीवाडा, 5 पंढरी, इकडे सुद्धा हल्दी शो भरपूर गेलेत. श्रीराम मंदिर, 5 पंढरी, मस्त व्ह्यू व्हाईट कलरचा. कोळीवाड्यातून जायची मजा वेगळी असते. ही बघ अशी छोटी छोटी घरा, भाई मारल विरल. छोटी छोटी घरा कोळीवाड्याची. वा सुक्या मच्छीचा वास आला भाई साहेब. सुक सोडा बिडा हाय काय बघायला पाहिजे मावऱ्याला. काही काय जण बोलत असेल तर मच्छी खात नाही. मी बरोबर खातो, मी शान आहे, 1.5 शान आहे तुमच्यापेक्षा. काही जण चिकन खात नाही, मजा घेतात. भाई मजा नका घेऊ. चिकन खाणं कुठं खायचं आणि कसं खायचं ना आपल्याला चांगला माहिती आहे. परवाच घरी आल्याच मस्त की चिकन होता, दाबला रस्त्याने, मस्त भाकरीवर खाल्ला. त्याचा हावऱ्या का खात बसाय मला आवडत नाही. आपलं कसं सिस्टमॅटिक असं प्रॉपर जेवण आरामात ते नॉनव्हेज वगैरे खातो आपण. काही गडबडीत आपण खात नाही. अरे वा, जुना घर आहेत रे इकडं. पण मध्ये 1-2 इकडं वाजवले हल्दी शो मी, नंतर नाही इकडे वाजवले. ठीक आहे, आपला लॉकडाऊन पडला, आपले बांबूत लागले. इथून ह्या रोडने आपण बाहेर पडू, ते म्हणजे मेन हायवेला जो रस्ता बायपासवरून आलाय तो. आणि समोर तुम्हाला आता मी वाईड अँगलमध्ये शूट करतोय म्हणून समोर काहीतरी दिसू शकतं. 1 मिनिट कॅप्चर करता येतंय का बघूया का थोडा, कारण मोबाईलचा माउंट केलाय म्हणून. बघू चला, पुढे जाऊन दाखवतो तो व्ह्यू. तर हा रस्ता आलाय डायरेक्टली वरतून येणाऱ्या बायपास रोडला अटॅच होतो. आणि तिकडून आपल्याला पुन्हा एकदा आपण आपल्या रस्त्याला जाऊ शकतो. जाताना आपण मस्त बायपास व्ह्यूने जाऊ. तुम्हाला बायपासचा रोड दाखवतो, बायपासचा व्ह्यू दाखवतो थोडा. तर हा आहे आपला अंजरल्याचा पूल. आणि इथून दिसतं ते गणपती बाप्पाचं मंदिर. ते खूप तिकडे पलीकडे आहे. बोटी सुद्धा लागल्यात, म्हणजे आज ओहोटी आहे, बोटी सुद्धा नाही गेलेल्या आहेत. चला, दुपारचं ऊन आहे,
त्याच्यामुळे इथे आपण काय थांबत नाही, आपण डायरेक्टला तर जाऊया केशीला लाईट हाऊसला तिकडे. अरे यार हे बघ कसलं भारी आहे, जुनं पूर्ण एकदम लाकडी जुनं वाशांचं होतं ते. जुनी संस्कृती जुनी घरं अजून आमच्या कोकणातल्या लोकांनी जपून ठेवलेत, हे आमचं महत् भाग्य आहे. काळानुसार बोलतात ना, काळाच्या गरजेनुसार लोकांनी घरं डेव्हलप केली, सिमेंटची चिऱ्यांची घरं बांधली. अशी जुनं वास्तू बघितलं ना एकदम भारी वाटतं मला. परफेक्ट आहे. लाईट हाऊस, येस, मला ज्या डेस्टिनेशनला जायचं तिथे लिहिले लाईट हाऊस. चालोच मी लाईट हाऊस कडे. बाईने सॅल्यूट केला, कोण होता काय माहिती, बट बाय मला सॅल्यूट केला. अरे हुशार आहे रे. वा, ही एक डेव्हलपमेंट भारी केली आमच्या कोकणामध्ये सध्या. हे बघा सिमेंटचे जे येतात ना दगड किंवा काय ते ब्लॉक्स म्हणतात ते आणून टाकलेत इकडे साईडला दिसतील, जेणेकरून काय होत आहे की जे पाणी आहे ना डायरेक्टली रस्त्यावरती येणार नाही, तिकडे अडलं जाईल. कारण की मग इकडे आलं तर मग इकडची वाहतूक थोडी कोंडी होते, त्याच्यामुळे इकडे बघू शकता तुम्ही बीचवरती. येस, आणि लाईट हाऊसला पोहोचलो आपण मंडळी. यार बोलता बोलता पोहोचलो पण लाईट हाऊसला. क्या बात आहे, मला वाटलं पण नव्हतं मी एवढ्या लवकर लाईट हाऊसला येईन. खूप वेळा इथून एवढं फिरलोय पण कधी ही गोष्ट एक्सप्लोअर केली नाही. तेव्हा कधी यूट्यूब चॅनल नव्हतं, बट ही गोष्ट कधी लक्षातच आली नाही माझ्या की एक्सप्लोअर करायची नाही ते काय. वा यार भारी, भारीच म्हणजे भारीच. हे बघा सर्व इथे आणून ठेवलेले आहे. लाईट हाऊस केशी, तिकडे जाण्याचा ऑप्शन आपल्याला इथून वरतून आहे एंट्रन्स. जाऊया लाईट हाऊसला, तुम्हाला सुद्धा फिरवतो दाखवतो लाईट हाऊस. पण लाईट हाऊस कसला गार वारा सुटलाय आणि हा आहे अथांग असा शांत समुद्र किनारा आता म्हणजे केशीचा. बऱ्यापैकी इथे पर्यटक सुद्धा आता चालू झालेत, म्हणजे ह्याची सुद्धा वाट लागायला काय वेळ लागणार नाही. खूप शांतता, खूप पर्यटकच नाही आहे तिथे. बीचवरती जाऊया, गाडी टाकूयात आपण बीचवरती. आत्ताशी वाजत मंडई 4:45 आणि 4:30 वाजता काहीतरी ओपन होता हा लाईट हाऊस. चला तोपर्यंत खाली केशी बीचवरती जाऊन येऊया. एकदम शांत आहे, पर्यटक नाही आहे, शांतता आहे. तिकडे जाऊन जरा फिरून येऊया, बघूया. गाडीसुद्धा घेऊन जातो बीचवरती, आपल्या प्रिन्सेसला सुद्धा घेऊन जाऊया, थोडं बीचवरती फिरूया. लाईट हाऊस ओपन झालेला आहे. चला जाऊया बघायला लाईट हाऊस काय आहे, लाईट हाऊस आणि बाजूचा परिसर. चला हा काहीसा व्ह्यू आहे लाईट हाऊसच्या समोरचा. आणि आतमध्ये एंट्रन्स आहे, 10 रुपये चार्जेस आहेत, एंट्रीज आहे त्यांची. लाईट हाऊस एवढं चालत जायचं वरती, नो लिफ्ट्स. एक्सरसाइज, आवाज खूप घुमतोय इथे. तो दादा गेला पुढे धावत, डेली रुटीन ना त्याच्यामुळे सगळ्यांना आपल्याला चालायचे ते प्रॉब्लेम आहे.
किती फ्लोअर्स आहेत वरती चढण्यासाठी? हे 144. 144. टॉपपर्यंत आला पुढे वरती. तुम्ही पर्यटकांना फक्त फिरवता आले गेटमध्ये एंट्री. वरती बघायला लागतं ना. बरोबर ते तर आहे. खूप रिस्की आहे. हां तर ते पलीकडे पण उतरतात ना ते रेल्वेच्या बाजूने. लहान मुलंसुद्धा वगैरे येतात. आणि मग अशी बोललो ब्लॉगच्या स्टार्टिंगला किंवा कसं आहे बघा, आता हे डेव्हलपमेंटचा हिशोब चालू आहे आमच्या इकडे सागराच्या समुद्राच्या बाजूला. संध्याकाळी 4 ते 5:30. 4 ते 5:30 टायमिंग आहे. हवा मस्त सुटली आहे. आता वरती घेऊन चाललं आहे अजून. मगाशी गेलो होतो ना पक्ष्यांचं शूट करायला. आपण तिकडून शूट घेतलेला पक्ष्यांचा. गाडी घेऊन आपण आलो पुन्हा एकदा रिटर्न. आपली गाडी त्या पॉईंटला पार्क केलेली आहे आणि हा त्याचा सेकंड पार्ट आहे. तिथून हा व्ह्यू आहे, हा लास्ट आहे. त्याच्यानंतर सुद्धा जाऊ शकतो म्हणजे काय अमेझिंग. थोडंसं चारी साईडने फिरू शकता तुम्ही, बघू शकता चारी साईडने. मस्त आहे. चला तुम्हाला सुद्धा फिरवतो या चारी साईडने लाईट हाऊसच्या. हा त्याचा आहे बॅक व्ह्यू, म्हणजे पाठची साईड आहे ही लाईट हाऊसची. त्यानंतर इकडून हा आंजर्ल्याकडून येणारा रस्ता. हा समोर आपला समुद्र किनारा. आणि हा इकडे केशीकडे जाणारा रस्ता. अमेझिंग अमेझिंग भाई साहेब, अमेझिंग. खूप भारी आहे. आणि शिलेवरती चालत चढत आलं. लहान मुलं येतात मित्रावरती. पूर्णपणे लाईट हाऊसचा ओपन व्ह्यू फक्त 10 रुपये. कसलं भारी आहे हे. चढ खूप भारी. या कधी आला तर लाईट हाऊसला या. हे क्षण अनुभवा. फॉर टूरपेक्षा बोलतात ना खाण्यापिण्याच्यापेक्षा ह्या गोष्टी सुद्धा आहे. भारी आहे. एकदम टॉपला आलं मी आता टॉपला. आणि ही आहे ती लाईट. रात्री मच्छीमारसाठी लाईट हाऊस केशीचा बोलतात ना लाईट हाऊस बनवला आहे की मच्छीमारांसाठी किंवा अजूनही काही कारणांसाठी असू शकतो. त्यासाठी हे बनवलं गेलं आहे. अमेझिंग, इट्स अमेझिंग. ते सोलार पॅनलसुद्धा लावला आहे. सोलार पॅनलवरती खूप सारी कामं होतात कारण की सूर्याचा प्रकाशच एवढा आहे नाही. ते हवेतून आता आवाज कमी येईल पण सूर्याचा प्रकाश एवढा आहे की त्याच्यावर इथे चार्ज वगैरे सगळं होऊन जातं. लाईट किती वाजता चालू होते रात्री? तरी पण होते 6च्या नंतरच लागते कारण ते ह्यानं उतरता टाईम लागतो ना. अच्छा. मग ते सेन्सर आहे तिला. अच्छा. तिला अंदाज लागतो. जेवढा अंदाज आला ना ओके तेव्हा ती पेटत जाते. आपण म्हणजे ऑटोमॅटिकली कोणी टाइम सेट करायची गरज नाही. नाही. जी पहिली लाईट होती ना ती काढली ते 20 पडलेली ना मध्ये. अच्छा. हां मग ती चेंज केली लाईट. की आता ही नवीन टेक्नॉलॉजीची लाईट आहे म्हणजे ऑटोमॅटिकली जसा अंधार होईल तसं ती ब्लो होत जाणार. आणि सकाळी किती वाजेपर्यंत चालू असते तरी अंदाजे? सकाळी सकाळी आपण हे बंद पडते. ऑटोमॅटिक बंद होते. ऑटोमॅटिक बंद पडते. अरे तुझं गाव कुठलं? माझं गाव बोलतं. मित्र बोरथरचं आहे. मी दापोलीचं आहे. हां हां. आम्ही विकेंडला हॉलिडेजला असे आलो किंवा फिरत असतो इकडे तिकडे. लास्ट स्पॉट होता कवर करायचा दापोलीतला, बाकी सर्व कवर केलं. हा लास्ट आहे. पण याचा टायमिंगचा आम्ही गुगल सर्च केलं तर गुगल 4 वाजता दाखवला टायमिंग. मग 4 वाजता संध्याकाळी आलो.
एखाद्याला असं नाराज करून पाठवत नाही की आला तर क्लोज आहे भाई आता नाही येणार वरती, असं काय नाही. कसा खालचा जो मेन गेट आहे हा. ना तो 5:30ला बंद होतो. ओके, म्हणजे वरती असेल ते खाली येईपर्यंत. हा खाली येईपर्यंत 5:45 वाजतात. जर कोण 5:30च्या जर अगोदर आलं ना ते 5:45-6 वाजेपर्यंत लास्ट. ओके, मग त्यानंतर एंट्री नाही. अच्छा. हा 6 वाजता क्लोज होतो तेव्हा लाईट चालू होते बऱ्यापैकी. हा म्हणजे ती त्याचं सनसेट जातो ना खालती, हा. सनसेट खालती केल्यानंतर पुरा काळोख झाला काळोख झाल्यावर, हा. तेव्हा लाईट पेटते. ओके, लाईट सोलरवर आहे का? हा लाईट चेंज केली ते. हां जिथे मोठे मोठे प्रॉफिट जायचे ना असे फिरायचे गोल, हां तसं नाही आहे का आता? तशी नाही, ती रिपेअरिंग टाकली मुंबईला. तर म्हणजे आता लाईव्ह पूर्ण आपलं फिरून झालेलं आहे आणि ते बॅक टू जर्नी आहे. आणि आपण कुठून आलात दादा? पुणे पुणे. कसं वाटतं आमची दापोली? नमस्कार नमस्कार, खूप सुंदर दापोली, एक नंबर. थँक्यू सो मच. असे पर्यटक आपल्याकडे येत असतात फिरायला आणि त्यांना आपली दापोली आवडते फिरायला, तेच भारी वाटतं. दापोली खूपच सुंदर आहे, एकदम मस्त, सगळ्यांनी आहे. सो आता जाऊया, बाईक स्टार्ट करूया आणि हरण्याचा बायपासचा सनसेट इथून घेऊया तिकडे, मग तिथून बॅक टू होम. चला पुन्हा एकदा जायचं आहे घराकडे, पण शांत गार हवा वाटते त्याच्यामुळे थोडं थांबावंसं वाटतं. पण अजून आपल्याला हरण्यालासुद्धा जायचं आणि इकडे लहान मुलांना खेळायलासुद्धा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. चलो बाईक काढूया आणि हरण्याला जाऊया.